कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। बदलापूरमधून जाणाऱ्या JNPT ते बडोदा मार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। कर्जत तालुक्यातल्या भगवान चंचे आणि सुरेश टोकरे यांना सुद्धा अशाच एका जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। भगवान चंचे आणि सुरेश टोकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करत बदलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। आदिवासी जमीन मालकांच्या अकाउंटला आलेले पैसे आरोपींनी परस्पर स्वतःच्या अकाउंटला वळवले असल्याचं समोर आले। 74,50,000 इतकी रक्कम आरोपींनी स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या नावाने वळवली। सुरेश टोकरे, भगवान चंचे, संजय गिरी, समीर विहेळे असे 4 जणांना या प्रकरणात अटक केली असून इतरांचा तपास सुरू आहे। दरम्यान या गुन्ह्यामध्ये रिकव्हरी झाल्याशिवाय जामीन होणार नसल्याचंही बोललं जाते। भांडवलदारांना जमीन खरेदी करून देण्यासाठी स्थानिक नेते आघाडीवर असतात, पण ह्यामध्ये भरडला जातो तो सामान्य शेतकरी। शेतकऱ्यांकडून कमी भावात जमिनी घेऊन भांडवलदारांना चढ्या भावात विकत स्थानिक एजंट श्रीमंत होतात, पण शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला जातो किंवा मोबदला देताना फसवणूक केली जाते। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।